काय वाटते एक विकास आराखडा प्रभाग 3च्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने तुम्ही बनवला असाल, अजून काय प्रलंबित प्रश्न आहेत आणि ते किती कोटीत मध्ये पूर्ण होतील असं वाटतं तुम्हाला? निश्चितच एक 5 कोटीचा निधी माझ्या पूर्ण प्रभागासाठी लागणार आहे. माझ्या प्रभागामध्ये पाटीलवाडा आहे. त्या पाटीलवाड्यामध्ये अनेक कामं प्रलंबित आहेत. मी ज्यावेळी फिरायला गेलो त्यामुळे मागील काही वर्षामध्ये मागील काळामध्ये ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी कोणत्याही प्रकारचा त्या भैरी रोडला विकास केला नाही. पाटीलवाड्यामध्ये रस्त्याचा प्रश्न आहे, गटरीचा प्रश्न आहे, तिथला लाईटाचा प्रश्न आहे. हे प्रश्न मला प्रथमतः मी म्हणजे निवडून आल्यानंतर प्रथम मी पाटीलवाड्यातील सर्व विकास कामे पूर्ण करणार आहे. साहेबांशी आपलं काय तसं बोलणं झालं काय 5 कोटी फंडासंदर्भात आणि प्रभाग 3 मध्ये? निश्चितच मी काय केलं की मागच्या आठवड्यामध्ये गवळीवाड्यामध्ये एक बैठक लावली. मला 3 प्रश्न निर्गत करायचे होते. एक त्यांचा गोंधळी समाजासाठी सांस्कृतिक हॉल, दुसरं श्रीकृष्णाचं मंदिर आणि गावठाण हद्द वाढवणे. हा गावठाण हद्द वाढवणे हा प्रशासनाचा विषय आहे, पण जे मंदिर आणि ह्याचं म्हणजे सांस्कृतिक हॉलचा विषय आहे, साहेबांनी कोणती म्हणजे देर लावली नाही, म्हणजे वेळ लावला नाही. साहेब मला त्या भाषणातच सांगितले की नगरपालिकेचा फंड कधी येईल ते येईल. माझ्या आमदार फंडातून प्रथमतः मी हे 2 प्रश्न निकाली लावले म्हणून त्याच दिवशी साहेबांनी घोषित केलं. आता परवा मी एक इंटरव्ह्यू मध्ये एक मुलाखत ऐकली की इतकी दिवस गवळी समाजासाठी काय केलं नाही आणि आता का. त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की त्यांचा राजकीय अनुभव कमी आहे. गेल्या 25-30 वर्षापासून तुमच्या समाजाचा उपयोग ज्यांनी केला त्या लोकांना तुम्ही हा प्रश्न केला पाहिजे की माझ्या समाजासाठी तुम्ही मंदिर का बांधलं नाही. हा मला त्यांचा प्रश्न आहे. आणि त्या लोकांनी फसवलेला आहे, म्हणजे इतकी वर्ष तुमच्या समाजाचा उपयोग करून घेतलाय. म्हणून मी आदरणीय आमचे नेते हसन मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या समाजासाठी हा तुमच्या श्रीकृष्ण मंदिराचा आराध्य दैवत म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं मंदिर बांधण्यासाठी मी तिथं साहेबांना घेऊन मिटिंग घेतली आणि साहेबांनी हे डिक्लेरेशन केलं. आणि निश्चितच आदरणीय मुश्रीफ साहेबांनी 750हून अधिक मंदिरं या कागल विधानसभा मतदारसंघात बांधलेले आहेत. त्यामुळे निश्चितच येत्या विधानसभा पूर्वी श्रीकृष्णाचं मंदिर बांधून त्याची वास्तुशांती सोहळा आम्ही निश्चितच साजरा करू. साहेबांना काय अवघड नाही एखादं मंदिर बांधायला. 700 मंदिरं बांधलेली आहेत मुश्रीफ साहेबांनी. काय वाटते, काय अजून काय विरोधक टीका करतात तुमच्यावर? तसं टीका करण्यासाठी आता बोलला तुम्ही त्या पद्धतीने अजून काय टीका करतात? जनशक्ती वर्षीच धनशक्ती असा एक मला टीका मी म्हणजे तुमच्या माध्यमातून ऐकलं. वास्तविक मला त्यांना सांगायचं, मी सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला मी एक व्यक्ती आहे ना. माझ्याकडे कुठली धनशक्ती आहे, फक्त आहे ती जनशक्ती आहे. आता परवा तुम्ही सभेला बघितलं असणार, ती जनशक्ती होती ती माझ्या प्रेमापोटी आणि फक्त मतदार आले होते. तीच माझ्याकडे जनशक्ती आहे. धनशक्ती वगैरे माझ्याकडे काही नाही. जनशक्तीच्या आधारावर मी निवडणूक लढवत आहे. झालं बस, एवढीच टीका होती? एवढीच. आणि काय टीका करण्यासारखं मी काय कुणावर कधी कुठल्याही माणसाबरोबर मी शत्रू नाही आहे किंवा पुन्हा माझ्याकडे आलेल्या माणसाला मी कधी का आलास किंवा तुझं काम करणार नाही असं कधीही मी बोललेलं नाही. माझ्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं मी काम करतो. म्हणजे मंत्री हसन मुश्रीफांचं अनुकरण करायचं तुमचं काम आहे? निश्चितच. साहेबांच्या सानिध्यात राहून तेवढं चांगलं म्हणजे जे काय चांगलं घेता येईल ते मी घेतलेलं आहे. आणि मी तसं कागलच्या राजकीय विद्यापीठामध्ये तयार झालेला मी कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला हे सगळं अवगत आहे. कागलच्या राजकीय विद्यापीठात कुलगुरू म्हणून ओळख आहे मंत्री मुश्रीफांची. त्यांच्या तालमीत तयार झालेले तुम्ही आहात 100%. आणि त्याचा तुम्हाला तुमच्या प्रभागाला उपयोग होणार आहे. 100%. प्रभागाचं भाग्य आहे की गॉडफादर कागल तालुक्याच्या राजकारणाचा कुलगुरू असणार आहे. कसं वाटतंय, मुश्रीफांचं विशेष लक्ष असलं का प्रभागावर तुमच्या? निश्चितच असणार. असणार निश्चित. जनतेनं जाणलं पाहिजे ना. जाणणार की जाणते का? 100%. नाही, चर्चा होते, जाणते का अमरच्या मागे मुश्रीफ आहे? निश्चितच. म्हणजे अमरचं लक्ष म्हणजे मंत्री मुश्रीफांचं लक्ष असं थोडस प्रभागात आता लोकांची चर्चा होते. निश्चितच माझ्याकडे लोक काय येतात की आदरणीय मुश्रीफ साहेब माझ्या मागे आहेत म्हणून येतात आणि मी माझ्या कामातून ते सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा 100% होणार आहे. परवा सभा जी झाली त्यात साहेबांनी तोंड भरून कौतुक केलं आपलं शासनाच्या विविध योजना किंवा मंत्री मुश्रीफांच्या कार्यात तुमचं मोलाचं का हातभार आहे असं त्यांनी डायरेक्ट सांगितलं. कसं वाटतंय कौतुक केलं? निश्चितच आजपर्यंत केलेल्या कामाचं विशेषतः साहेबांनी माझं कधी कौतुक केलेलं नाही. पहिल्यांदा मला निवडणुकीच्या अनुषंगानं पहिल्यांदा मला संधी म्हणजे साहेबांना किंवा मला ऐकण्याची ती संधी मिळाली. साहेबांनी माझं तोंड भरून कौतुक केलं. निश्चितच मी गेल्या 9.5 म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ही 2009 पासून ही 5वी टर्म साहेबांची इथली आहे. साहेबांचं सगळं बघणे, विधानसभा मतदारसंघ सांभाळणे, त्यांचे विकास कामे सांभाळणे, त्यांचं पूर्ण दौरा सांभाळणे हे मी काम करतोय. कार्यकर्त्यांना संघटित करून ठेवणे आणि हे करत असताना इतकं काम करत असताना कधी तो म्हणजे मला अनुभव आला नव्हता. परवा साहेबांच्या सभेतून तो अनुभव आला. मला
बरं वाटलं, मला शक्ती मिळाली त्या हे काम करण्यासाठी, परत मला शक्ती ऊर्जा मिळाली. आता असा एक विषय आहे, तुम्ही मुश्रीफ साहेबांच्यावर असता, खूप चांगली गोष्ट आहे, त्याचा फायदा तुमच्या प्रभागाला होईल, गडिंग्लज शहराला होतो, झाला आहे ऍक्च्युली. तुमच्यावर फिरणारी जी युवक मंडळी जी आहेत ती मोठी युवकांची फळी तुमच्या सोबत असते. काही मुलांना तुम्ही बोलता की आम्ही रोजगार दिलेला आहे, देऊ करतोय, असं काय व्हिजन आहे का प्रॉपर बाबा की 100 किंवा 1000 युवकांना आपण रोजगार देऊ शकू, किंवा युवती जे आहेत बेरोजगार त्यांच्यासाठी? निश्चितच हसन मुश्रीफ फाउंडेशन मार्फत दरवेळी आम्ही आता पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेतो शासनाचं, त्याच्यानंतर विविध स्पर्धा परीक्षाचं प्रशिक्षण घेतो. कोणत्याही शासकीय निमशासकीय मध्ये नोकऱ्या निघाल्या की त्याच्या मार्फत आम्ही युवकांना तिथं संधी देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून अनेक हजार लोकांना साहेबांनी नोकऱ्या लावल्या आहेत. त्यापैकी गडिंग्लज शहरामध्ये शेकडो लोकांना नोकरी लावण्यामध्ये माझा हातभार आहे. निश्चितच भविष्य काळामध्ये तशी संधी उपलब्ध झाल्यास मी माझ्या गडिंग्लज शहरासह माझ्या प्रभागातील, माझ्या मतदारसंघातील युवकांना नोकरी लावण्याचं काम करेन. प्रभागामध्ये पहिल्यांदा प्राधान्य दिलं जाईल. वास्तविक आता अण्णासाहेब महामंडळामधून अनेक बिनव्याजी कर्ज 10 लाखापासून 25 लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज मिळतात. माझ्याकडे अनेक युवक येतात की व्यवसायासाठी मला कर्ज पाहिजे आहे, त्यांना मी मदत करतो. केडीसी बँकेमार्फत, आता केडीसी बँकेचे चेअरमन आमचे आदरणीय मुश्रीफ साहेब आहेत, त्यांच्या मार्फत मी अनेक म्हशीचा गोठा करण्यासाठी असेल, हॉटेल व्यवसायासाठी असेल, किंवा एखादा प्रोजेक्ट एखादा युवक घालत असेल तर त्यासाठी मी मदत केलेली आहे. चांगलं काम आहे. आपला प्रवास अमरदादा आपण बघितला, खूप चांगलं वाटलं, प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे तुमच्यासारखं. प्रभाग 3 मधून तुमची निवडणूक लढताय, तुमच्या प्रभाग 3 साठी तुमच्यासारखं किंवा तुमच्यासारखा लोकप्रतिनिधी मिळणं, मंत्री मुश्रीफांच्या सारखी साथ मिळणं खूप चांगली गोष्ट आहे प्रभाग 3 साठी. जो काही तुमचा प्रवास पाहिला, यातून असं वाटतं की प्रभाग 3 मध्ये जी काही जनता आहे ती तुमच्या खरंच पाठीशी राहील. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आव्हान करा, निवडणुकीच्या अनुषंगाने, नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने, प्रभाग 3च्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने, आणि जे मुश्रीफ साहेबांचा अजेंडा आहे गडिंग्लज शहरावर, जो की राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आणि गडिंग्लजचं स्वर्ग बनवायचं आहे, त्या अनुषंगाने काय आव्हान करताय गडिंग्लजकरांना आपल्या या चॅनलच्या माध्यमातून? निश्चितच तुमच्या चॅनल मार्फत मी आज आव्हान करतो की मी स्वतः अमर मांगले, माझ्याबरोबरच्या उमेदवार असलेल्या सुजाता मांगले आणि नगराध्यक्ष उमेदवार महेश तुर्बटमठ यांना माझ्या प्रभागातून भरघोस मताने तुम्ही निवडून द्यावं एवढी मी कळकळीची विनंती करतो. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये गडिंग्लज नगरपालिकेवर सत्ता ही 100% राष्ट्रवादीची येणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. निश्चितच ही सत्ता येणार आहे. ही सत्ता आल्यानंतर अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. गावठाण हद्दवाढीचा प्रश्न आहे, रिंग रोडचा प्रश्न आहे, ट्रॉफिकचा प्रश्न आहे, वास्तविक घरकुल योजनेचा मोठा प्रश्न आहे. निश्चितच आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या मार्फत हे सर्व जे आम्ही काल जे वचननामा जाहीर केला त्यामध्ये या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. तसेच गडिंग्लज हे फुटबॉल प्रेमी शहर म्हणून ओळखलं जातं. क्रीडा संकुलासाठी साहेबांनी 45 कोटीचं एक एस्टिमेट प्लॅन तयार केला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 2-2.5 कोटीची कामं त्यामध्ये झालेली आहेत. निश्चितच आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या मार्फत गडिंग्लज हे सर्वांग सुंदर होईल असा मला विश्वास आहे. आणि मी तुमच्या चॅनल मार्फत विनंती करतो की 22 उमेदवार आणि नगराध्यक्ष असं सर्व उमेदवारांना गडिंग्लजकरांनी निवडून द्यावं एवढी कळकळीची विनंती करतो. तर आपण पाहिलं की राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्वीसहायक अमरजी मांगले आज आपल्यासोबत होते. प्रभाग 3 मधून त्यांची लढाई चालू आहे. अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून चालू झालेला त्यांचा प्रवास आता प्रभाग 3 मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यापर्यंत आलेला आहे. यामध्ये अनेक अडचणी आल्या, पण न थांबता न थकता सातत्याने जनसेवेत, सातत्याने जनहिताचे निर्णय घेत, सातत्याने मंत्री मुश्रीफांच्या माध्यमातून जे काही सरकार शासकीय योजना आहेत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न हा राहिलेला आहे. असं व्यक्तिमत्व प्रभाग 3 ला मिळालेलं आहे. आणि अशा व्यक्तिमत्वाला निवडून द्यावं असं आव्हान देखील त्यांनी आज आमच्या चॅनलच्या माध्यमातून केलेलं आहे. गडिंग्लजला स्वर्ग बनवायचा असेल तर मंत्री मुश्रीफांनी सांगितलेलं आहे आपल्या या पॅनेलला निवडून द्या. त्यासाठी देखील अमर मांगलेने आवाहन केलेलं आहे. तेव्हा जरी लढाई अटीतटीची असली, प्रतिष्ठेची असली, संघर्षाची असली, तरी हा त्यांचा लोकसंग्रह, हे त्यांचं काम पाहिलं तर त्यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे गडिंग्लज शहराच्या विकासासाठी एक व्हिजन असणार आहे. त्या व्हिजनच्या अनुषंगाने त्यांचा 4-5 दिवसाचा प्रचार आणि हे सर्व पाहता त्यांच्यासाठी हे सर्व इजी असणार आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.